आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। काय चाललंय? घरात परिस्थिती काय? तुम्ही काय बोलायला लागलाय? जरा जरा गप बसा, मी तुमच्या पाया पडतो। जरा जरा गप बसा। असे असे घाणेरडे आरोप करू नका। आरोप कशाला हो? म्हणजे म्या माझ्या डोळ्याने जे स्पष्ट बघितले तेच सांगाले। होय ग अंबिके, अजून बी येळ गेलेली नाहीये। समद्यासनी खरं काय ते सांग की तुझ्या नवऱ्याची पाठ फिरली आणि म्हणून तू त्या प्रियकराला इथं भेटायला बोलवलंस। कबूल कर की समद्यांसमोर। आत्या! राघव थांब। तू माझ्याशी किती बी वाईट वागलंस ना राघवा, तरी मला दया येते रे तुझी, काळजी वाटते बघ। बर, मी खोटं बोलाली, पण मला सांग, शेखर एवढा घरात घुसला, हिचं मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही वरडली का नाही? मदत का नाही मागितली कुणाची? तो हितनं पळून गेला, एवढी जबरदस्ती केली, ही बी त्याच्या मागणं पळाली असती की त्याला पकडण्यासाठी, पण नाही, साधा प्रयत्न बी केला नाही हिनं। अहो आत्या, म्या अण्णादादाला फोन केलता। फोन? होय, म्या अण्णादादाला फोन केलता म्हणजे तो त्याला जाऊन पकडन, आणि म्हणून मी नाही धावलो। बास अंबिका, तुला इथं कुणाला बी काय बी स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, कारण माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे। माझा अंबिकेवर पूर्णपणे विश्वास आहे। मला माहिती आहे अंबिकेनं प्रेम करायचा हक्क फक्त आणि फक्त मला दिलाय। अंबिकेच्या जागी दुसरी कुठली पोरगी असती तर मी काय बी ऐकून घेतलं असतं, पण अंबिकेला मी लहानपणापासून ओळखतोय आणि तिच्यावर संस्कार जयदेव राजे शिर्केचे आहेत, आणि ती तिच्या लाडक्या अण्णादादाच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ नाही देणार। अरे पण ही अंबिका? आत्या, आता गप बसायचा, तोंडात एक शब्द बी बाहेर काढायचा नाही, नाहीतर मी असं काहीतरी बोलीन जे ऐकल्यानंतर आयुष्यभरासाठी भैर येऊन जाशील। अरे अजून किती बायकोच्या पत्राआड लपणार आहेस? हा, तुला तुझ्या आई आणि बापापेक्षा ही पोरगी महत्वाची वाटाली होय? माझ्यासाठी कोण किती महत्वाचं आहे हे मला तुझ्याकडनं ऐकायची काहीच गरज नाही। तुला गरज वाटत नसेल र, पण मला वाटते तुझा बाप तिकडे समजा दुःख दारूत बुडवत निघालाय, ते सांगायला मी इथं आले होते, पण तुला त्याचं काय आहे? नाही, इथं येऊन बघते तर काय, ही नवीन नाटक। आजवर नवीन लग्न झालेल्या पोरीला असं अभद्र वागताना मी कधी बघितलं नव्हतं, आणि तू जयदेवचे संस्कार नरड सुकवून सांगालायस? हेच आहेत होय संस्कार? आत्या, आजवर माझ्या अंबूला कोणी काही बोललेलं नाही, आणि आज जर तुम्ही बोललं तर ते मी खपून नाही घेणार। आजवर तुमच्या वयाचा मान ठेवून मी गप्प बसलोय, पण माझ्या सहनशीलतेला पण काही मर्यादा आहेत, त्याचा अंत बघू नकासा। घ्या, मी इथे समजा चांगलं सांगायला आले आणि तुम्ही मलाच सांगायला लागले होय? नाही, मी पण चांगलंच सांगायलो तुम्हाला। तुम्ही नानांची बहीण हायसा आणि सन्मानानं सांगायलो तुम्हाला। तुम्ही आज आमच्या घरी पाहुणे म्हणून आलेले आहात, आणि आमच्यासाठी पाहुणे देवाची जागी आहेत, त्यामुळं आत्यान राघवच्या समोर तुम्हाला काही बोललं तर ते बरं नाही दिसणार। तू माझा अपमान करणार? काय अवकात आहे तुझी? हा, सरपंच असशील तुझ्या गावचा, माझ्या समोर तुझी दादागिरी चालायची नाही, आणि असाच जर माझा अपमान करणार असशील ना तर मला इथे एक क्षणभर सुद्धा थांबायचं नाही। मी चालले। सगळ्यात उत्तम बोललीस, कृपा करून निघून जा, म्हणजे आम्ही सुखानं जगू तरी। अंबू, तू त्यांचं मनावर घेऊ नकोस, तुला माहिती आहेत ना कशा आहेत त्या, आतापर्यंत ओळखला असशीलच की तू। जया, सुनंदा आत्या जे काय बोलली त्याबद्दल मी तुझी माफी मागतो, पण सध्या आपल्याला त्या शेखर कीर्तिकरचा सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे।
होय होय, त्या शेखरचा काय तो एकदा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. त्याची हिंमत कशी झाली सगळ्यासनी फसवून घरात घुसायची? मला वाटतंय तो शेखर घरातच लपून बसला असेल. जर घरातनं बाहेर पडला तर लोकांच्या नजरेस येईल आणि जग जाहीर होईल की तो जिवंत आहे म्हणून. आणि मग जया सुटेल. आणि बहुतेक हे त्याला होऊ द्यायचं नाही, त्यामुळे तो घरात आहे. घरातनं बाहेर पडायचं डेअरिंग तो करणार नाही. मला वाटतं तो घरातच असायला पाहिजे. अरे मग जया वाट कशाला बघायची? ते शेखर कीर्तिकरला त्याच्या घरातनच उचलून आणूया. चल. होय मामा, तुम्ही थांबा इथंच. मी आणि राघव जाऊन येतो. हा चल राघव. शिट. शेखर काय बोलली अंबिका? मी तिच्या घरातल्या सर्वांना मूर्ख बनवलं, बाहेर जाण्यास भाग पाडलं, पण भेटलोय तिला, खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण काय? पण ती राघवच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यातून बाहेर काढायलाच तयार नाहीये. किती विनवण्या केल्या तिच्या की म्हटलं चल माझ्यासोबत, पण नाही. माझ्यासोबत असं वागली ती, तिच्या हेल्मेट सोबत. दादा, हे मला माहित होतं, पण तुला पटत नव्हतं. अरे म्हणूनच तर तुला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण तू नाही ऐकलं. तुझी अंबिका आता तुझी अंबिका नाही राहिली, बदललीये ती. ठीक. तर माझी अंबिका बदलली असेल ना, तर मग हा शेखर सुद्धा बदललाय. आधीच्या शेखरला तिची काळजी वाटायची, पण हा जो शेखर आहे ना, तो तिला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार. शेखर, तुझा राग समजू शकते, पण ती अंबिका खोटारडी मुलगीच आहे. अरे तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि लग्न केलं राघव सोबत. का? म्हणजे बघ ना, प्रेम तुझ्यावर, लग्न राघव सोबत. एका अर्थी त्या राघवची सुद्धा फसवणूकच करते ती. हो, आणि अशा खोटाड्या मुलीच्या साक्षीमुळे आज माझा नवरा जेलमध्ये. असू, मला सांग, आता तू काय करणार आहेस? ती तिच्या भावाच्या सांगण्यावरून राघव बरोबर संसार करायला तयार झाली असेल आणि राघव सोबत सुखी संसाराची स्वप्न बघत असेल ना, तर ते स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. दादा, आम्ही जसं तुझ्या प्रेमात तुझी साथ दिली ना, अगदी तसंच तुझ्या सुडात सुद्धा आम्ही सोबत असतो. अरे चेहरा सांगत होता तिचा, मला बघून तर पार हालत खराब झाली तिची. का? का म्हणजे? अरे तिथं जाऊन मी बघते तर काय, या अंबिका आणि शेखर दोघं एकमेकांच्या जवळ उभी होती. गुलू 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 बोलणं चालू होतं आणि माझ्याकडे जसं अंबिकेचं लक्ष गेलं तशी लागली नाटकं करायला. जसं काय तो शेखर तिला पळवून न्यायला आला होता आणि तोच पळून गेला. काय सांगतेस? आणि अंबिका? अरे ती तशीच पुतळ्यासारखी उभं तिथं. मला सांग, जर तो शेखर अंबिकेला पळवून न्यायला आला असता तर हिनं पकडून दिलं नसतं का? पण नाही, शेखर पळून गेला आणि ही तिथंच ढाम उभी. नाही नाही, आंबी तशी पोरगीच नाही. काय सांग? खरंच रे, खरंच रंगराव लई भोळा आहेस बघ तू. आता काय सांगायचं, समदे गोळ्या झाल्यानंतर तुझ्या लाडकीनं जी काही नाटकं करायला सुरुवात केली, काय सांगू बाबा. हे सगळं तू रग्याला सांगायचंस की? मी लाख सांगेन र, पण तुझ्या त्या लेकाच्या डोळ्यावरती तिच्या प्रेमाची झापड आहे ना. कुणाचा एक शब्द बी ऐकून घ्यायला तयार नाही तो अंबिकाच्या विरोधात. त्याला त्याची बायको म्हणजे अगदी सद्गुणांची पुतळीच वाटते बघ. पुणे हे बघ रंगराव,
मला तुझी लई काळजी आहे. या जयदे घराण्याच्या इज्जतीची काळजी आहे म्हणून मी बोलाले. आता तूच काहीतरी हातपाय हलव बाबा, नाहीतर तुझी ही लाडकी सून आपल्या घराण्याची इज्जत येशीवर टांगून मोकळी होईल एक दिवस. ये सुने, ये तुझे काय सांगायलास हे खरं आहे का खोटं आहे मला माहिती नाही. खरं असलं तरी तडकाफडकी काय करता यायचं नाही. माझ्या रग्याचं आंबेवर लई प्रेम आहे, चिवापाड. त्याच्यासाठी 2 वेळा जीव द्यायला गेलता रग्या. तो तिच्याबद्दल एक सबूत ऐकून घ्यायचा. अरे पण रंगराव, पण तू बी ऐक सुने, माझा रग्या माझा जीव आहे, जीव. त्याच्यासाठी आत्ता पातूर या रंगरावनं जीवाचं रान केलंय, त्याचा हट्ट पुरवलाय. मला त्याचं मन मोडता यायचं नाही, त्याच्या विरोधात जाता यायचं नाही. मला दुसरं कोण आहे सुने? मान्य आहे मला, पण तुला खरंच असं वाटतं का की तुझा राघव अंबिकेसोबत खुश आहे? म्हणजे काय म्हणायचंय तुला? नाही, स्पष्टच बोलते. जर राघव अंबिकेसोबत खुश असेल तर मग अजून पत्तर त्यांची लग्नाची पहिली रात्र का नाही झाली? पण मला माहिती आहे ना, अंबिका तुझ्या राघवला तिच्या जवळ येऊच देणार नाही, कारण अजून पण तिच्या मनात तो शेखरच आहे. नाहीतर कुणाची हिंमत झाली असती सरपंचाच्या घरात शिरून त्याच्या बहिणीचा हात धरायची? हे समज त्या अंबिकाची फूस असल्या बगर व्हायचं नाही. आणि रंगराव, जर अंबिकेचं राघववर खरं प्रेम असेल तर ती आजच राघव बरोबर संसाराला सुरुवात करत. मी पैजवर सांगू शकते. ठीक आहे सुने, आज बी जर रग्या आणि आंबी एकत्र आले नाहीत तर तू जे काही आंबेबद्दल मला सांगितलंस ना, हे सगळं खरं आहे हे पटेल मला. आहे बरी आहेस ना तू? पैसा कसला लावायलीस? हे बघ, राघव आणि अंबिकाचं एकमेकांवर प्रेम आहे हे तुला बी माहितीये. मग काय, आज जर त्यांनी त्यांची पहिली रात्र साजरी केली तर, आणि तू पैज हारलीस तर काय होणार याचा विचार तरी केलायस का? उर्मे, म्हातारीने कोंबड किती बी झाकलं ना तरी उजडायचं काही राहत नाही. म्हणजे वाघाचे पंजे. अगं उर्मे, ती अंबिका अजून शेखरच्या प्रेमातून बाहेर पडलेली नाही. त्यामुळे आज राघव आणि अंबिकेच्या नव्या आयुष्याची सुरुवात काही होणार नाही याची मला गॅरंटी आहे. शेखर, आता जयदेव आणि राघवला कळलंय तू याच शहरात आहे. ते तुला शोधायला इथेच येते, कारण आता जयदेवची सुटका होणं महत्वाचं आहे आणि त्याच्या सुटकेचं तिकीट आहेस तू. त्याच्यामुळे काही झालं तरी पहिल्यांदा शोधायला ते तुला इथेच येते. हो दादा, आणि त्यासाठी आता आपण सावध राहणं गरजेचं आहे. पुढचं प्लॅनिंग करायला हवं आपल्याला. शेखर, आता तू सुरक्षित आणि कुणाच्याही नजरेत न येता राहायला हवं. मी अंबिकाला असं सहजासहजी सोडू शकत नाही. त्या अंबिकाचं तुला काय करायचं ते कर, पण काही झालं तरी जयदेव आणि राघवच्या हाती अजिबात येऊ नको. आता असं झालं ना तर तो जयदेव निर्दोष सुटेल. त्यामुळे तू अशा जागी जा जिथं तुला कुणीही इझिली पकडू शकणार नाही. शेखर, तू सुरक्षित राहणं महत्वाचं आहे.
मी म्हटलो होत ते दोघे असणार आहेत. दादा आता ए डॅमेजर शेखर कीर्तिकर गप गुमान बाहेर ये. आम्हाला माहित आहे तू आताच आहेस ते. तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. शेखर तू जाऊ नको, तू घरात कुठेतरी लप. चल. आई, मी अंबिकावर खरं प्रेम केलंय. आता कुठल्याही संकटाला समोर झाला तयार. ए शेखर कीर्तिकर लय नाटकं करू नको. तुझी सगळी नाटकं कळली आहेत आम्हाला. वय गपगुमन बाहेर ये, नाहीतर मी पोलिसांना बोलू. कीर्तिकर हे फलक आतमध्येच आहे आणि घाबरून दार उघडत नाहीये. आपण एक काम करूया, मागच्या दारात जाऊन बघूया. तसंच करू. हे, तुम्ही इथंच थांबा आणि कोणाला बाहेर येऊ देऊ नका. चल चल. चल. शेखर कुठे? सरपंच तुम्ही इथे आज काय काम काढलं? बघितलंस काय जया, ही ड्रामा करणारी फॅमिली. ए बऱ्या बोलानं सांग, शेखर कीर्तिकर कुठे आहे ते? एका मेलेल्या व्यक्तीबद्दल तुम्ही असं बोलताय, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? एकतर माझ्या मुलाचा खून केलाय तुम्ही, वरतून परत त्रास द्यायला आला. नाही असं ऐकणार नाही तुम्ही. मी पोलिसांनाच बोलवते. बोलवा. नाही बोलवा की. नाही आम्ही पण बोलवणारच होतो पोलिसांना. आता तुम्हीच बोलवताय म्हणल्यावर आमचं काम कमी होईल. आणि ते येईपर्यंत आम्ही तो शोधतो कुठं सापडते काय. चल राघव. थांबा. हो सुखाने जगू द्या ना आम्हाला मायलेकींना. हे बघा शेखर जिवंतच नाहीये तर त्याला लपवण्याचा संबंधच काय? काय कुठं कधी कसं ते सगळं आम्ही शोधून काढू. कळलं जया? यांना जर यांचा पोरगा जिवंत सापडला तर यांच्यासाठी पण बरंच आहे की काय? तसं असेल तर शोधा तुम्ही. शोधणारच आहोत. चला वा बाजूला, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची. नाही ना, मी तुम्हाला असं करू देणार नाही. माया अगं थांब. होऊ दे त्यांच्या मनाची खात्री. तुझा दादा सापडला तर आपला शेखर आपल्याला परत मिळेल, हो की नाही? शोधा तुम्ही. ऐकलं काय राघव? चल. सापडला? पटली खात्री? नाही, पण ज्या दिवशी पटल त्या दिवशी नाही त्या डॅमेजरच्या कॉलरला पकडून अख्ख्या गावासमोर फरफटत नेला तर नाव नाही लावणार राघव जेधे. त्याच्यामुळे जयाला एक दिवस लॉकअप मध्ये जायला लागलं होतं. आकाश पाताळ एक करीन आणि ते शेखर कीर्तिकरला हुडकून कोर्टासमोर हजर करीन. राघव चल. चला. दादा तू? शेखर बरं झालं तू त्यांना सापडला नाही, तर काय झालं असतं? पण असं मी फार वेळ इथे थांबू शकत नाही. मी इथे थांबणं तुमच्यासाठी पण रिस्की आहे, सेफ नाही. अरे पण कुठे जाणार आहेस? हो ना, आणि तू आता थोडं जरी बाहेर पडलास आणि तुला कोणी बघितलं ना तर सरळ पोलिसांच्या हवाला करतील ते लोक. नाहीतरी ते जयदेव आणि राघव दोघं टपूनच बसले. मला काय वाटतं शेखर, तू ना इथेच थांब, म्हणजे तुझ्यासाठी सेफ आहे
आणि आमच्यासाठी सुद्धा. पण पण दुसरा कुठलाच मार्ग नाही माझ्यासमोर. आता एवढी काय घाई आहे? तू इथून आता कुठेही जाणार नाही, कळलं? मला तुमची काळजी कळते, पण आता खरंच दुसरा कुठलाच रस्ता नाही माझ्यासमोर. ना, काही करून याला थांबवायला हवं. त्याला जर गावकऱ्यांनी किंवा जयदेव राघवनं बघितलं ना, तर आतापर्यंतची सगळी मेहनत वाया जाईल. पण ऐकणार आहे का तो आपलं? हा शेखर आता काय करतो कुणाचं? ती दोघं अजून कुठं राहिले असतील? विश्वनाथ, तू जरा बघून येतोस काय? शेखरच्या घरला गेल्या, पण आतापर्यंत यायला पाहिजे होते. तुम्ही जरा जाऊन बघता का? म्हणजे नेमकं काय झालंय ते तरी कळेल. चालते, घ्या, आले. मग या पाणी घे रे. बस, बसा बसा बसा. ते नव्हे, शेखर कुठं आहे? म्हणजे सापडलं ना? हो ना दादा, तो सापडलाय कीर्तिकर. पाणी पिऊ काय आधी? हा, म्हणजे घरी होता का नव्हता? सांगतो. मामा, आजी, आम्ही शेखरच्या घरी गेलो खरं, पण तिकडे शेखर नव्हताच. त्याची आई आणि बहीण होती. अख्खं घर उडकलं तरी बी कुठं नाही सापडला. किंवा जरी सापडला नसला तरी एक गोष्ट बघून मला लय बरं वाटलं. काय रे? मला असं वाटलं होतं की शेखरच्या घरी गेल्यावर राघव लई चिडेल, आरडाओरडा करेल. पण नाही, त्यानं शांतपणे समजा ऐकून घेतला. नाही, एरवी राघवला आवरणं तसं कठीणच असतं, पण शेखर घरी नाही म्हणल्यावर तो गप गुमान माझ्यासोबत निघून आला. काय बोलायस तू पण जया? नाही राघव, खरंच हा सुनंदा त्या आंबीबद्दल, तुझ्याबद्दल लय काय काय बोलत होते. म्या काय बोलायच्या आधीच तू अंबूची बाजू घेतली. तिला एकटं पाडू दिलं नाही. तुझ्या जागी दुसरा कोण असता तर आत्याचं बोलणं खरं मानलं असतं. आणि तू नुसती अंबूची बाजू घेतली नाही, तर ती तुझ्यासाठी कशी योग्य आहे हे आत्यानं पटवून दिलंस. रागाच्या भरात अर्थाचा अनर्थ होतो, पण तू तुझ्या रागावर ताबा मिळवलास. लय बरं वाटलं बघ मला. अंबूची बाजू घेतली म्हणून नाही, तू माणूस म्हणून लय बदललाय लेका. हे समजत तुझ्यामुळं आणि आंबीच्या प्रेमामुळं झालंय. खरंच तुमचे लई उपकार आहेत आमच्यावर. अगं काय आत्ता तू पण? तुम्ही जरा लईच फिल्मी वागायला लागले असं वाटत नाही काय? हे तुमचा इमोशनल ड्रामा कौतुकाचा वर्षाव जर संपला असेल, अंबिके बरोबर मला थोडं बोलायचं आहे, ते बोलून घेऊ काय? आणि काय पाचपोच आहे का नाही तुला? तू डायरेक्ट मुद्द्यावर चालास. अरे आम्ही आहोत इथं. हा, काय ते प्रेम अंबू, एक मिनिट नजरेआड होऊ देत नाही. कसं म्हणणार तुमचं? खरंच जया, या दोघांनी बोलू देत का जरा? म्हणजे किती बी म्हंटल तरी ते घर तिच्यासाठी सासरच आहे. तिथं तिला संकोच वाटतच असणार याच्याशी बोलताना. इथं जरा मन मोकळेपणानं बोलतील दोघं बी. हा, आता म्या काय बोलणार? लगीन झालंय दोघांचं. हा, अंबी, राघव, तुमचा हक्क आहे त्यो. हा, बघ चालेल ना? अरे अंबिका, वय आत्या, आलोच.
बघितलं, तो बोलला आणि ती लगेच गेली. अगं असंच असतंय हा? म्हणजे त्यानं सांगायच्या तिला कळालं बघ, तिला लागलं तर त्याला त्रास होतो. ह्याला सर प्रेम म्हणतात हा? अरे आपली लेकरं सुखी तर आपण सुखी. हा मी तुला इथं एकांतात बोलवले ते काहीतरी बोलण्यासाठी, आणि ते लई वेगळं आहे आणि महत्वाचं आहे. म्हणजे हे बघ अंबिका, जयानं आजवर माझ्यावर लय उपकार केलेत. मी जेव्हा जेव्हा अडचणीत होतो तेव्हा तेव्हा त्यानं मला सोडवलं. एका बिघडलेल्या पोराला त्यानं चांगल्या मार्गावर आणलं. एवढंच नाही तर त्याचं सगळ्यात जास्त प्रेम ज्या व्यक्तीवर होतं ती म्हणजे तू. तिचा हात त्यानं विश्वासानं माझ्या हातात दिला. एवढंच नाही तर आत्ता माझ्यासाठी लॉकअप मध्ये पण गेला. अंबिका, जयानं माझ्यासाठी लय काय काय केलंय. राघवनं शेखरचा खून केलेला नाहीये. शेखरचा खून म्या केलाय. त्यामुळं आता जयासाठी काहीतरी करायची वेळ आली. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? हे बघ, ठोस असं मला काय माहिती नाही, पण जयाला आपण निर्दोष सोडूया, आणि हेच आपल्याकडनं आपल्या लग्नाचं जयासाठी गिफ्ट असेल. राघव, मला असं वाटायचं की माझ्याशिवाय ना अण्णादादावर कुणीच प्रेम करू शकत नाही, पण तुझ्या बोलण्यामुळे मला कळलं की मी किती चुकीचा विचार करत होतो. हे बघ अंबिका, या वेळेला जया निर्दोष सुटणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. अरे पण ते कसं शक्य आहे? म्हणजे त्यासाठी आधी शेखर भेटायला पाहिजे ना. त्यासाठीच मी तुला बोलवलंय. हे बघ, माझ्याकडे एक प्लॅन आहे, पण त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. राघव, जर विषय अण्णादादाचा असेल ना तर मी त्याच्यासाठी काय बी करायला तयार आहे. मग बेस्ट, ऐक. शेखर, शेखर सोड, शेखर सोड, शेखर, शेखर माझं मंगळसूत्र सोड, शेखर. अंबिका, मी सोडणार नाहीये तुला. तू माझा आपल्या प्रेमाचा विश्वासघात केलायस. तू जिवंतपणे मेलोय मी तुझ्यामुळं. जिवंतपणे मरण यातना भोगतोय मी तुझ्यामुळं. सोडणार नाहीये तुला. तू जे काही वागलीस ना माझ्यासोबत, सगळं वसूल करणार आहे मी, व्याजासकट. अंबिका, शेखर, कशाला फोन केलास मला? हे आणखी काही ऐकवायचं बाकी आहे? सॉरी. काय? वय खरंच सॉरी. हे बघ, मला तुझी खरंच मनापासून माफी मागायची होती. मी तुला लई काय काय बोललो. आता तू असं अचानक घरात घुसल्यानंतर आणखी काय होणार आहे? मला लई भीती वाटली होती म्हणून.
अंबिका, अगं तुला तुला माझी माफी मागायची काहीच गरज नाही अंबिका. अगं आज पण माझं तेवढंच तुझ्यावर प्रेम आहे. तू म्हणशील ना मी आता तुला भेटायला येतो, तिथे भेटायला तू तुझ्या घरी. घरी नको. हे बघ, जरी तर कोणी बघितलं ना तर लई अवघडून बसेल. आपण एक काम करू, आपण बाहेर बाहेर कुठेतरी भेटू. तुला चालेल ना? चालेल काय अगं, नक्की चालेल. मी 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 येतो, तुला भेटायला येतो. बरं मग ठीक आहे, आपण नेहमीच्या ठिकाणी भेटू. चालेल? अंबिका, हे काय विचारणं झालं का? मी 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 लगेच तुला भेटायला येतोय. मी आलोच. काय झालं, तयार झाला शेखर? वय, पण अण्णा दादाला काय सांगायचं? जे ठरलंय तेच सांगायचं. नाही नाही नाही, अण्णा दादाशी कसं खोटं बोलायचं राघव? हे बघ अंबिका, जर कुणाच्या भल्यासाठी आपण खोटं बोललो तर ते खोटं नसते. आणि ह्या क्षणी जयदेवला निर्दोष सोडवणं हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. काय टेन्शन घेऊ नको. चल. विनीता, आशू, तुम्ही दोघी जरा जेवणाचं बघताय काय? वय बघतो की. पण सरस्वती ताई आणि राघव त्यांना एकदा विचारून घ्या की, म्हणजे त्यांच्या आवडीचं बनवता येईल. बरं बरं. चालेल, मी जाऊन विचारून येतो. हा, अगं आम्हाला काय विचारताय? अंबूच्या आवडीचं करा, तेच आवडेल आम्हाला. काय काय करायचं सांगा, मी मदत करते. चल. आता एवढं काय टेन्शन घेत आहे? दोघांना आवडत करा की. हा, हे बघा, हे दोघं बी आले. आता विचारा त्यांनाच. या, काय बोलायचं होतं एवढं दोघांनी? हा, मग अरे किती येळा समधी खोळांबल्या तुमच्यासाठी. हो, असेल त्यांचं काहीतरी बोलायचं. तुम्ही पण ना गप राहा की जरा. भय, पण नक्की काय बोलायचं होतं ग? आम्हाला सांगितलं तर नाही चालणार काय अंबू? आणि काय ग, राघव तर आहेच की रोज. आता कुठे माहेरी आली? आमच्याशी बोलायचं सोडून आता बी त्याच्याशीच बोलायलीस. आम्हाला कधी येळ देणार? अरे वय वय वय, मी त्यांना जेवायला काय करायचं हे विचारा म्हणलं होतं. हा, उगाच कशाला छायला लागलं त्यांना? अण्णा दादा, जया, ते मला असं विचारायचं होतं. म्हणजे आम्हाला हा, विचारा की. ते मी अंबिकेला घेऊन थोडा वेळ बाहेर जाऊन येतो. म्हणजे एक राऊंड मारून येतो, चक्कर. आत्ता? अरे ही काही येळ आहे काय? होय, आता जेवणाची वेळ झाली, आता नको. काय त्या शेखरचा काय भरोसा नाही. तो गावातच इथे कुठेतरी लपला असेल. आणि असं तुम्ही दोघं बाहेर जाणं म्हणजे मला जरा धोक्याचंच वाटते. होय राघव, नाही तुमचं दोघांचं म्हणणं पटतंय मला, पण आता ही वेळ चांगली नाही रे. अरे जया, आपण आपल्याच गावात आहे की. तो शेखर कीर्तिकर बाहेर ना आलाय. काळजी त्यानं करायला पाहिजे, आपण नाही. आणि हे बघ अंबिका, आता माझी जबाबदारी आहे. मी असेपर्यंत अंबिकेच्या केसाला पण धक्का लागणार नाही. तू काय काळजी करू नकोस. अरे पण जायचंय कुठे तुम्हाला? देवळात. देवळात वय, मग काय बेसच. आम्ही बी येतो की तुमच्या जोडला. हा, ही आयडिया चांगली. हा, मी बी येते तुमच्या संग. तू आणि कशाला? कशाला म्हणजे? अरे तुमच्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा आणि माझ्या जयावर जो आळ आलाय त्यातनं त्याची सही सलामत सुटका व्हावी म्हणून नवस बोलायचं आहे मला. मग आम्ही तुझ्या वतीनं नवस बोललो तर देव काय ऐकणार नाही होय आमचं? काय बोलायला आहेस? अगं मग काय, आता आम्ही दोघं निघालोय नवं, मग आम्ही बोलतो की नवस. जया, तू काय काळजी करू नको. हा, आम्ही लगेच येतो जाऊ. अरे पण राघव, तो शेखर. अरे त्याचं काय करायचं ते माझ्यावर सोड. हा, ये अण्णा दादा, जाऊ दे की. बरं ठीक आहे, जावा. पण अंबू, आधी आत्याची परमिशन घे. जयानं सांगितलंय ना जा म्हणून, मग जा.
फक्त लवकर या. हा आणि तसं काय वाटलं तर लगेच फोन करा. हा होय, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही हे गेलो आणि हे आलो. हा जय आलो. चल अंबिका. अहो पण ह्यांना जेवणाचं विचारायचं राहिलंच की. जाऊ दे, आपलं आपण ठरवूयात. चला. बर चल ग आशू, चल चल मदतीला तू पण. चला. अंबिका, मला माहिती होतं. मला माहित होतं तू माझ्याशिवाय जगू शकत नाही. मला हेही माहित होतं की राघवसोबत लग्न करून तू चूक केली आणि याचा तुला पश्चाताप होईल म्हणून. मला माहिती होतं तू माझ्याकडे परत येणार म्हणून. त्या थर्ड क्लास राघवला सोडून तू माझ्याकडे येणार मला माहिती होतं. पण इतक्या लवकर येशील असं नव्हतं वाटलं. शेवटी आपलं प्रेम जिंकलंय अंबिका, आणि ना मला याचा सगळ्यात जास्त आनंद होतोय. वय, काय झालं अंबिका? तू खरंच माझ्या बरोबर येणारच ना? अंबिका, तू बोलत का नाही आहेस? तू मनापासून माझ्याकडे आली आहेस ना? हा की मन तुझं अजूनही तिकडे अडकलाय? नाही नाही, असं काय बी नाही. चला, तुला तुझी चूक कळली बस. अंबिका, आता ही चूक दुरुस्त करूया आपण. म्हणजे हे राघवनं घातलेलं मंगळसूत्र आहे ना, आणि आपलं आता प्रेम जिंकलाय ना, मग खोटा धागा कशाला वागवायचा ना? तोडून टाकू आपण. नको आपल्याला असलं काही. आपण इथून दूर कुठेतरी चालू जाऊ अंबिका. तू सांगशील तिथे मी तुला घेऊन जाईल. तू सांग कुठे जायचं, कुठली तुझी आवडती जागा आहे, तू म्हणशील तिथे जाऊ. तू सांग फक्त. मी सांगतो तुला कुठं जायचंय. तुला जायचंय मसनात. राघव, तू? हा, मला जिथं असायला पाहिजे होतं तिथंच आहे मी. तुझी जागा चुकली. तू पाहिजे होतास तिकडं लॉकअप मध्ये. पोलिसांना खोयात काढतोस रे? जिवंत असून पण मेल्याचं नाटक करतोस. तुझ्यामुळं आमचा जया निर्दोष असून सुद्धा जेलमध्ये गेला होता. आता तू अडकलास या राघवच्या जाळ्यात. नाही, तुला आणि तुझ्या बरोबर त्या 2 रंगीत बायकांना जेलमध्ये टाकलं का नाही, नावचा राघव जेठे नाही. अडकवेल असं जाळ अजून तयार व्हायचं आहे. ए डायलॉग, राघव काही येडा वाटला काय तुला? तर तुला जित्ता सोडत नसतो मी. राघव, शेखर राघवला सोडा. शेखर राघवला सोड. राघव, टाकलं नाही ना. राघव, शेखर कीर्तीकर
आता तुला नाही सोडणार मी चित्ता. राघव 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 तुला लागलं नाही ना? राघव राघव डॅमेजर कर कीर्तीकर, लई डोक्यात जायचं नाही हा. नाही तर काय करणारस, काय करणारस तू? अरे तुझ्या समोर तुझ्या बायकोचा हात जरी धरला ना तरी काही करू शकणार नाहीयेस तू. कीर्तीकर ओरड. असं कसं सोडू? इड बघून घ्यायचं थोबाड. मॅनेजर शेखर कीर्तीकर, याच्या खुनाचा आरोप आपले सरपंच जयदेव राजे शिर्के यांच्यावर आहे. धडधडीत जिवंत आहे, बघून घ्या नीट. एक तर स्वतः मरायचं नाटक केलं आणि त्यानंतर पळून गेला पळपुटा कुठला. त्यानंतर माझ्या घरी आला आणि माझ्या बायकोला त्रास दिला. तर नसतो सोडत याला मी. ओढून काय अंबिका तुझी होणार नाहीये. अंबिकाचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यावरच राहणार आहे. कीर्तिकर राघव राघव सोड राघव सोड. अरे सोड त्याला. आता काही जीव घेणारच मी त्याचा. आपण त्याला पोलिसांकडे देऊ. हा तू काय बी करू नको. तू पाठव. नाही अंबिका, याला असं सोडून चालणार नाही. आज जर याला सोडला तरी पुन्हा डोकं वर काढत. पोलीस काय करायचंय ते करतील. याला आधी शिक्षा मी देणार, मग पोलीस. राघव सोड. अरे सोड की त्याला. अरे बघ ऐक माझं राघव नको मारूस. आपण त्याला पोलिसांकडे देऊ. तू काय बी करू नको. सोड. अरे राघव अरे नको मारूस त्याला. तू सोड की त्याला. चला आता एकदा आशू आणि जयाचं लग्न झालं की मग काळजी मिटली समजी. मामी, आता कुठं एक लगीन आटप, माझ्या लग्नाचं कुठं काढलं मधीच? अरे असं काय करतोय? काय म्हणजे? सरस्वती ताई तुम्हीच समजावा आता घ्या. चला चला चला, ताट करायला घ्यायची का? जेवण तयार आहे म्हणलं. अरे थांब मंगे, राघवने अंबुला तर येऊ दे. अरे होय की, गप्पाच्या नादात ध्यानातच नाही आलं ही कुठं गेल्यात. पर अजून कशी आली नाहीत? वय की लईच उशीर झाला नाही यांना. कुठं यांची गाडी अडकली म्हणायची. अगं काय नाही, येत असतील दोघं एकत्र निवांत. वय का तू गप आगाऊ कुठली. खरं एवढ्या वेळात यायला पाहिजे होती नाही? सरपंच साहेब, हो सरपंच साहेब, सरपंच साहेब. उमे, आधी तुम्ही चला. काय झालं? एवढं धापा का टाकायला लागलेस? ए मंगे, पाणी आणचं. नाही नको नको, आधी तुम्ही चला. कुठं? राघव. अरे राघव काय पुढे बोल की. राघव ते मॅनेजरला मारा लागलाय. काय? अंबिकाताई पण आहेत तिथं. तुम्ही लागलेच चला बघू. नाही ते राघव जीव गेल त्या मॅनेजरचा. बर चला, चल. मी भी येते. अगं आत्या नग, तू आणि कशाला? तू थांब इथंच, आम्ही बघतो काय करायचं ते. मामा चल 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 चल.
अजून नशिबात काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक. एक दिवस सुखाचा जात नाही अहो यांचा. काही ना काहीतरी इग्न आहेतच दोघांच्या संसारात. ह्यो शेखर जोवर माझ्या लेकरांच्या राशीला आहे ना, तर माझ्या लेकरासनी काय सुखाचा घास नाही मिळणार. तो शेखर तर शेखर, पण त्याची ती आईस आणि बहीण त्या पण दोघी काही कमी नाहीयेत. अवदसा आहेत अवदसा. पाताळ यंत्री बायका कुठल्या, त्यांच्यामुळेच होते हे समज. देव तरी अशा माणसांना का जिद्दात ठेवतो तेच कळत नाही. देवा, माझ्या लेकरांच्या वरच हे अरिष्ट दूर कर, त्यांच्यावरच हे संकट दूर कर. आई अंबाबाई, माझ्या लेकरांचं रक्षण कर. आई, माझ्या लेकरांचं रक्षण कर. राघव, अरे सोड की त्याला. अरे आपण पोलिसांकडे जाऊ. हा तू, अरे नको मारू. राघव, अरे राघव सोड की त्याला. याला असा जित्ता सोडून चालणार नाही अंबिका. मला जेलमध्ये आयुष्यभर सडायला लागलं तरी चालल. Oh!